नमस्कार मैत्रिणींनो, ममाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काहीतरी नवीन ट्राय करूया, ते म्हणजे राजस्थान पद्धतीचं घेवर। ही डिश राजस्थानमध्ये खूप फेमस आहे आणि खास करून दिवाळीमध्ये बनवली जाते। चला तर मग आज बनवूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे, 2 वाटी मैदा घेतला आहे, 1 कप दूध घेतलेलं आहे आणि गरजेनुसार नंतर पाणी पणही वापरलं आहे मी। आता तुम्ही बघू शकता मी तर तूप वितळून घेतलेलं आहे। थोडंसं कमी गॅसवर मी याला मेल्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी बर्फ ॲड केला। त्याला एकसारखा गोळा तयार होईपर्यंत मी त्याला हलवत राहिलेली आहे। हळूहळू करून त्याला असं छान असं हलवायचं आहे, म्हणजे त्याचा असा लोण्याचा गोळा तयार झाला पाहिजे। लोण्याचा गोळा तयार झाल्यानंतर मी त्यामधनं बर्फ हा काढून घेतलेला आहे। बर्फ काढून घेतल्यानंतर त्यात जे राहिलेलं पाणी असतं ते पाणीही मी काढून टाकलेलं आहे। पाणी पण त्याला एकजीव होईपर्यंत आता मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत त्याची अशी बारीक असं ते पेस्टसारखं तयार होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्याला। त्यानंतर मग त्यामध्ये आपण गरजेनुसार मैदा ॲड करायचा आहे। मैदा ॲड केल्यानंतर त्याची अशी छान अशी कन्सिस्टन्सी दिसून येते आपल्याला। मग हळूहळू पाहिजे तसं मैदा ॲड करायचा। मग नंतर थोडंसं कोमट दूध ॲड करायचं। 1 कप दूध ॲड केलं आहे मी त्यामध्ये, तेही कोमट करून। त्यानंतर मग मी पाणी ॲड केलं। पाणी ॲड केल्यानंतर ते आपल्याला असं पातळ बॅटर करायचं आहे त्याचं। त्याला एकसारखं हलवल्यानंतर ते छान असं तयार झालेलं आहे आपलं बॅटर। इथे आता तुम्ही बघू शकता असं छान पातळ आणि सुंदर असं त्याचं हे कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता आपण याला मी गॅसवर एक पॅन ठेवणार आहे। बघू शकता किती छान झालेलं आहे ते पॅन। आता गॅसवर एक पॅन ठेवायचा। पॅन हा गोल आकाराचाच ठेवायचा, कारण की ना आपल्याला घेवरचं ना राऊंड शेपमध्ये आलं पाहिजे। इथं पॅन ठेवला मी। आता त्यामध्ये तेल टाकते। तेल टाकल्यानंतर त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं। इथं चेक करायचं तेल गरम झाले की नाही, आणि गॅस थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे ते हे असतं। असं थोडं थोडं टाकायचं आणि सेंटरला लाटण्याने असा गोल तयार करायचा, कारण की आपल्याला तळल्यानंतर घेवर तयार झाल्यानंतर त्याला असं बाहेर काढता आलं पाहिजे, म्हणून हा सेंटरला गोल ठेवला जातो। तुम्ही बघा किती छान होतं आहे ते। आणि असं चेक करत राहायचं आणि ते चिटकतं पण। ज्यावेळेस आपण बॅटर टाकतो ना ते सेंटरला चिटकत असतं, ते लाटण्याने हलवल्यामुळं ते चिटकलेलं पण निघून जातं। गॅस फुलच ठेवायचा। ते साईडने अशी जाळी तयार होत जाते, सुंदर अशी जाळी येते त्याला, असं छान दिसतंय ते बघा। आता हळूहळू तयार होतं आपलं घेवर इथं। त्यानंतर मी इथे आता एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 वाटी साखर टाकणार आहे। इथे मी साखर टाकली 2 वाटी। त्यामध्ये मी थोडंसं केशर ॲड करणार आहे आणि वेलची पूड ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। घेवरसाठी याचा फ्लेवर छान येतो, आणि केशर यासाठी टाकलं की त्याला येल्लो कलर आला पाहिजे। इथे येल्लो कलर आलेला आपल्या पाकाला छान दिसतंय। आणि आपला आता घेवरही तयार झालेला आहे। घेवर एका जाळीवर मी काढून घेतलं। त्यानंतर त्यावर आपलं ते पाक तयार केलेला आहे ना, तो पाक मी त्याच्यावर टाकत आहे। तो पाक जाळीव यासाठी घेतलं की तो जो पाक आहे ना तो खाली पण दुसऱ्या याच्यावर पण जातो आणि खाली सांडत नाही। त्याच्या खाली मी अजून एक प्लेट पण घेतलेली आहे, त्या प्लेटमध्येच तो पाक पडतो, म्हणजे तो पाक आपल्याला रियूज पण करता येतो। त्यानंतर मी त्याला छान असं डेकोरेट केलं आहे। काजू, पिस्ते, काही गुलाबाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहे मी त्याच्यामध्ये। तुम्ही याला रबडीसोबत पण करू शकता, किंवा आपली बासुंदी असते ना, बासुंदीसोबतही छान लागतं। आता इथे माझं घेवर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे। मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलेला आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की मला नक्की सांगा का कमेंटमध्ये कसं सांगा, झालं तुमचं आणि तुम्ही घेवर बनवलेलं नक्की घेवर। ट्राय करून बघा तुम्ही। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा आपली ही डिश तयार झालेली आहे। मला कमेंटमध्ये नक्की सांगा
घेवर कसं झालेलं आहे ते, आणि अजून कुठल्या कुठल्या डिश मी बनवून तुम्हाला दाखवू हेही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.